नमस्कार, मी अंकिता जाधव. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयांवर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह मान्यवरांची उपस्थिती होती. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आव्हानांसह निर्माण झालेल्या संधींचा वापर करून जागतिक पातळीवर मराठी साहित्य नेण्याचं कार्य मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नव्या पिढीत मराठीतील संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी लँग्वेज लॅब कार्यान्वित करण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं. किती आव्हान असले तरी देखील हे अभिजात साहित्याला कधीच आव्हान मिळू शकत नाही. याचं कारण ChatGPT किंवा कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इंजिनच्या माध्यमातून जे साहित्य तयार होतं ते कुठलं साहित्य असतं, ते मशीन लर्निंग मधनं तयार झालेलं साहित्य असतं. म्हणजे काय, तर जेवढे साहित्य त्यांना फीड केलेलं असतं, जेवढं साहित्य त्या लँग्वेज मॉडेलनी वाचलेलं असतं, त्या साहित्याची भेसळ करून त्यातनं काहीतरी तयार करण्याचं काम होत असतं. त्यामुळे त्यात नवीन विचार नसतो, कोणीतरी सांगितलेल्या विचारांची भेसळ किंवा मिसळ किंवा त्याची भेळ करून आणि त्यातनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा पद्धतीचं साहित्य तयार करत असतो. आदरणीय अजितदादांचे मराठीवरचे प्रेम आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मराठी भाषा ही पोटापाण्याची भाषा झाली पाहिजे असं त्यांचं कायम आग्रह असायचा. सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ते कायम ठामपणे उभे राहिले. आदरणीय दादांच्या पाठिंब्यामुळेच लंडनमधील आपल्या मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी तातडीनं 5 कोटीचा निधी 2 महिन्यापूर्वीच दादांनी मंजूर केला होता. राज्यात गेल्या सुमारे 4 वर्षांपासून स्थगितीचं राजकारण संपून प्रगतीची घोडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कोणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक 1चं राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकास यात्रेचं प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटलं असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणं हेच राज्य शासनाचं प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकास यात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र सरकारनं नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्यात आता ई-बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागानं घेतलाय. या संदर्भातील माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई इथं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधकामाचं ऑनलाईन लोकार्पण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की नागपाडा आणि मुंबई सेंट्रल परिसराला जोडणारा हा पूल जवळपास 130 वर्ष जुना होता. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पूल उभारणं अत्यंत आवश्यक होतं. अवघ्या 15 महिन्यात पुलाचं बांधकाम पूर्ण करून निर्धारित वेळेत प्रकल्पाची पूर्तता केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदन केलं. या व्यतिरिक्त परिसरात आणखी 6 पुलांचं बांधकाम सुरू असून त्यांचं काम अंतिम टप्प्यात आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देत या उड्डाण पुलाला त्यांचं नाव देण्यात येतंय, ही आनंदाची बाब आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर या नव्या उड्डाण पुलाचे फायदे नेमके काय ते आपण पाहतोय. ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल परिसर थेट जोडलं जाणार. पूर्व पश्चिम वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार. बेलासिस रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार. 2 वर्षांपासून बंद असलेला महत्वाचा मार्ग पुन्हा सुरू होणार. वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार. शीघ्र प्रतिसादासोबत डेटा टर्मिनल, व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा आदी यंत्रणांसह सज्ज तब्बल 1290 नवीन वाहनं गुरुवारी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल झालीत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील मुरली देवरा चौकात या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या वाहनांमध्ये 657 दुचाकी, 633 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. चारचाकी वाहनांमध्ये स्कॉर्पिओ आणि मोठी अर्मेनिया ही वाहनं आहेत. या वाहनांमुळे पोलीस कमीत कमी वेळेत प्राप्त तक्रारींना प्रत्यक्ष प्रतिसाद देऊ शकतील, असा विश्वास पोलीस दलातून व्यक्त होतोय.
महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधान भवन इथं सामंजस्य करार करण्यात आला. ब्रिस्टॉल विद्यापीठासारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत करार होणं ही अभिमानाची बाब आहे. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि अकॅडमिया एकत्र आले तर आपण नक्कीच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लाल परीच्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालाय, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकांनी दिली. राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाकडे निधी अभावी थकीत वेतन देणं कठीण झालं असताना शासनानं तातडीनं तब्बल 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालाय. हा केवळ आर्थिक दिलासा नसून तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय, असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच. नमस्कार.